नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी, किती आणि कशामुळे होणार? आखाती युद्धाचा फटका, JNPTत कांदा अडकला. मग बघू शकता संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूटिंग अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर बोलला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नसला कमेंट करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. आखाती युद्धाचा फटका, JNPTत कांदा अडकला. बघू शकता मध्य पूर्वेतील आखातील देशातील तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादकावर झाला आहे. दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद झाल्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात थांबली असून जवाहरलाल नेहरू पाट प्राधिकरण JNPT येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले 150हून अधिक कंटेनर अडकले आहेत. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकल्याने तो खराब होण्याची भीती शेतकरी आणि निर्यातदारात व्यक्त करत आहे. दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ असून विशेष नाशिक पट्ट्यातील कांदा मोठ्या प्रमाणात आखाती देशाकडे पाठवला जातो. मात्र जहाज वाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारावर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यात दुबईत व्यापारी पुढे येत आहे. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी यांचेही आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. देशांतर्गत बाजारातही कांद्याला दरावर तीव्र दबाव आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती APMC येथील 2 मार्च 2026 रोजीच्या दराचा उत्तम प्रतीच्या गोळा कांद्याला 1213 रुपये किलो प्रति, मध्यम प्रतीच्या प्रति कांद्याला 811 रुपये किलो, बिनापत्ती सुका कांद्याला 45 रुपये किलो असा, बिनापत्ती ओला कांद्याला 23 रुपये किलो असे भाव मिळाला आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील माहितीपूर्ण कांदा अपडेट्स. तोपर्यंत तेच थांबतोय. जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्की करा.